शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीगोपालकृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्राच्या अंतर्गत असलेल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नावांचा आपण विचार करत आहोत। क्रमाक्रमाने हा विचार आपल्यासमोर आपण ठेवतो आहोत। आज आपल्यासमोर 108 श्लोकांमध्ये हा सगळा अभिप्राय व्यासमहर्षींनी व्यक्त केलेला आहे। भीष्माचार्याने तो युधिष्ठिराला सांगितला। 108 श्लोक मूळ, त्यामध्ये 1000 श्लोक नावं आहेत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 34 आपण चिंतनाला घेतो आहोत। यामध्ये 10 नावं भगवान श्री विष्णूंची 10 नावं आहेत। श्लोक म्हणू आधी आपण। इष्टो विशिष्ट शिष्टेश शिखंडी नौशो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सगळी भगवंतांचीच नामं आहेत आणि सर्व नामांचं सामर्थ्य सारखंच आहे। काही नामांचा विचार करून चिंतन करून जीवाला आपल्या ध्येयापर्यंत जाता येईल आणि काही नामांचं सतत उच्चारण करून नामस्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर। या समर्थांच्या उक्तीप्रमाणे पुण्य शरीर ते होतं, ते पुण्यात्मा होतो। आणि नाम काही अपेक्षा न ठेवता जर घेतल्या गेलं ते निरपेक्ष किंवा निष्काम नाम त्याला म्हणतात। त्यांनी शुद्ध पुण्य गोळा होतं। समर्थांची दासबोधामध्ये नामस्मरण भक्तीमध्ये एक ओवी येते। म्हणजे नाम मनुष्य देहातल्या जीवांना तर प्रिय आहेच, पण साक्षात ईश्वर जो आहे त्याला त्याचं नाव प्रिय आहे। नामाचा महिमा जाणे शंकर जगा उपदेशी विश्वेश्वर। वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करुणी श्रीरामाशी नामस्मरण भक्ती निरूपणात ओवी येते। नामाचा महिमा जाणे शंकर। शंकर म्हणजे स्वतः ईश्वरच आहेत ते, ब्रह्मा विष्णू महेशांपैकी। पण ते नाम महिमा काय जाणतात की या नामाने अनेक जीव उद्धरागतीला गेले, गती पावले, स्वरूपाची प्राप्ती त्यांना झाली। नामाचा महिमा जाणे शंकर हा नामाचा महिमा आहे। म्हणून ते जगा उपदे विश्वेश्वर, जगाला उपदेश्वर करतात की तुम्ही नाम घ्या। रामदास स्वामींच्या वाङ्मयामध्ये अजून एका ठिकाणी असा उल्लेख येतो, उपासनेच्या पुस्तिकेत ते आहे। सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यात असे हरू जनासी सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा, श्रीराम राम हे म्हणा। सर्वात सुलभ उपाय कलियुगामध्ये भगवंतांच्या नामांनी उद्धरून जाण्याचा आहे। हे सर्व ग्रंथांमध्ये येतं। त्याप्रमाणे ही समर्थांची ओवी। वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करुणी। वाराणसीचा उल्लेख का केला? या जगतातलं पहिलं बीजरूप जे भोलेनाथांचं बीज आहे, म्हणजे भोलेनाथांचं प्रगटीकरण आहे लिंगरूपाने, ते काशी विश्वनाथ हे आहे असं मानलं गेलं आहे। ती अविनाशीपुरी आहे आणि प्रलय जेव्हा होतो ते त्रिशूळावर ते धारण करतात अशी त्याच्याविषयी आख्यायिका आहे। पण ते वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करुणी, रामनाम या ठिकाणी रामनामाचा दशरथ पुत्र राम असा अर्थ न घेता ईश्वर असा अर्थ जर घेतला तर ईश्वराचं नाम घेऊन ते मुक्तिक्षेत्र आहे, तिथे मुक्ती मिळते अशी संकल्पना शास्त्रामध्ये आहे। आज आपल्या श्लोकामधलं पहिलं नाव जे आहे, या 34व्या श्लोकातलं पहिलं नाव भगवंतांचं इष्ट असं आहे। हा शब्द आपल्याला पुष्कळ वेळा परिचयाचा आहे व्यवहारामध्ये। इष्ट अनिष्ट असे कर्मांचे प्रकार सांगितले आहेत।
पण साधारणपणे इष्ट शब्दाचा अर्थ प्रिय वस्तू असा होतो. ज्याला सर्वात जास्त त्या वस्तूच्या गटामधले सगळ्यात प्रिय जे असेल ती त्याची इष्ट असते. आणि म्हणून आपण पुष्कळांना विचारतो, शास्त्रात असं मानले गेले की प्रत्येकाची एक इष्ट देवता असते. कुलदेवता वेगळी, पण प्रत्येकाने कोणत्या देवता त्याला आवडावी याचा अर्थ अवतारातल्या चरित्रकथा ऐकून राम आवडावा की कृष्ण आवडावा की वामन आवडावा, हे ज्याचं त्याचं वेगळं वेगळं आहे. तेव्हा आपण असं म्हणतो एकमेकांना की तुमचं इष्ट काय आहे. इष्ट शब्दाचा शास्त्रीय अर्थ प्रिय वस्तू असा होतो. प्रिय वस्तू, त्या वस्तूंच्या गटात मधला सर्व देवांमध्ये, अवतारी देवांमध्ये मला राम आवडतो, मला कृष्ण आवडतो, मला भगवान दत्तात्रय आवडतात, ते त्याचं इष्टदैवत. इष्टदैवत आणि कुलदैवत एकही असू शकतं, पण कुलदेवता आणि इष्टदेवता भिन्न असेल तर सर्वात आधी कुलदेवतेची उपासना सांगतात शास्त्रकार. आपल्याला इष्ट शब्दाचा अर्थ आपण पाहतो, त्या त्या गटातला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ, वस्तू तरतम भावानी, ईश्वराविषयी असं तरतम भाव ठेवा का हो. जोपर्यंत अवतारातल्या भूमिकांना आपण न्याय देतो आहोत, भगवंतांच्या अवतारातल्या कल्पनांना आपण न्याय देतो आहोत, रामकृष्ण वामन इत्यादी, तेव्हा तो तरतम भाव येईल. पण हे सगळे ईश्वरच आहेत ही जाणीव अंतःकरणात जेव्हा दृढ असेल तेव्हा मग तरतम भाव येणार नाही. मग इष्टदेवता म्हणजे इष्ट सगळ्यांचं खरं म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला. शरण्य सर्वांना शरण्य कोण आहे? ईश्वर शरण्य आहे. म्हणून खरा अर्थ जर शास्त्रीय पाहिला तर प्रत्येकाचं जो जीव म्हणून अस्तित्वाला आलेला आहे, मनुष्य देहातला जीव धरूया आपण, त्या प्रत्येकाचं इष्ट ईश्वरच आहे. त्याचं इष्ट ईश्वर आहे. आणि हे शास्त्रीय भाषेत, पण त्याच्या अवतारातल्या भूमिकेत मात्र भिन्न भिन्न भेद आढळतील आपल्याला. म्हणून इष्ट देवता वेगळी असू शकते. परमात्मा ईश्वर सगुण निराकार असल्यामुळे तो सर्वांचा इष्ट आहेच, पण अवतारांच्या संकल्पनामुळे भिन्न भिन्न होऊ शकतं. आणि इष्ट शब्दाचा दुसरा अर्थ प्रिय आणि हवासा वाटणारा असा अर्थ होतो. म्हणून ज्याने त्याने आपल्या इष्टदेव, ज्याविषयी मला आधीच प्रेम आहे, पुष्कळ आवड आहे, तो हवासा वाटतो, त्याची उपासना करावी. या अर्थाने इष्ट शब्द आचार्यांनी इथे वर्णन केलं आहे. इष्ट केलं आहे तिथे सर्वांना आवडणारा. आणि या इष्टपासून इष्टी नावाचा एक शब्द तयार होतो, त्याचा अर्थ यज्ञ असा होतो. लहान प्रमाणातलं हवन त्याला इष्टी म्हणतात. हे सुद्धा ज्याचं स्वरूप आहे. इष्टी हे सुद्धा ज्याचं स्वरूप आहे. आमचे पूज्य प्रल्हाद महाराज साधन द्वादशी व्रत करायचे, द्वादशीला छोटासा होम करायचे, त्याला इष्टी म्हणायचे. आणि त्या इष्टीसाठी मग ते अगदी विधीपूर्वक सगळं करायचे, ब्राह्मण भोजन वगैरे करायचे, आमंत्रण द्यायचे. इष्टी ही जी यज्ञाची क्रिया आहे, ज्याचं रूपच आहे इष्टी, आणि म्हणून याचं नाव इष्ट एक असं सुद्धा आचार्यांनी अर्थ दिले. 2 अर्थ आचार्यांनी दिले आहेत. अत्यंत प्रिय वस्तू त्या गटातली, जसं मला सगळीच फुलं सर्वांनाच आवडतात. सुवासिक मोगऱ्याचे फुल मला आवडतं, गुलाबाचंही आवडतं, जाईचंही आवडतं, पण प्रत्येकाची अगदी मनापासून आवड एका फुलाविषयी असते, सुवासिक फुलाविषयी. ते इष्ट फूल होतं. की मला गुलाबाचं फूल खूप आवडतं, ते गुलाबी देशी गुलाबाचं, ते माझं इष्ट फूल आहे. तशी इष्ट देवता असते. असं इष्ट याचा अर्थ अत्यंत प्रिय, पण परमार्थाच्या भाषेमध्ये इष्ट शब्दाचा अर्थ अत्यंत प्रिय देवता, याला इष्ट दैवत असं म्हणतात. असा इष्ट शब्दाचा आचार्यांनी 2 छटा दिलेल्या आहेत. दुसरं नाव या श्लोकातलं आहे अविशिष्ट. इष्ट अवग्रह आहे तिथे, इष्ट विशिष्ट, अवशिष्ट शब्द आहे तिथे, अविशिष्ट. याचा अर्थ जो सर्वांमध्ये मिसळून राहतो, सर्वांमध्ये असतो. कारण श्रुती माऊलीच तसं सांगते हो, तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, तैत्तिरीय उपनिषदेत सगळं हे निर्माण करून परमात्म्याने सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्ये, लहानात लहान मोठ्यात मोठ्या सगळ्यांमध्ये, आकाशातही आहे, मातीच्या कणातही आहे, प्रत्येक जीवात आहे, सगळ्या 84 लक्ष प्राण्यांमध्ये परमात्मा आहेच आहे. त्यामध्ये आहे आणि मिसळून राहतो. आणि एवढे करून सगळ्यांच्या अंतःकरणात परमात्मा समभावाने राहतो, सर्वत्र सदा सम असा राहतो. हे नाव पूर्वी येऊन गेलं असं एक अविशिष्ट या छटा असलेलं. सगळ्यांमध्ये सर्वत्र सदा सम. असं नाही की भारतातल्या एखाद्या मनुष्य देहात असलेल्या त्याच्या अंतःकरणात आहे, मग ब्रिटनमध्ये किंवा अमेरिकेतल्या मनुष्य जन्माला एखादा आला जीव तिथे नाही का? नाही. देशकाल
पदार्थ या तिन्ही परिच्छेद, देश काल वस्तू तिन्ही परिच्छेद व्यतिरिक्त तो असल्यामुळे अविशिष्ट आहे, सर्वांमध्ये मिसळून राहतो. जसा उपाधीमध्ये तो जीव असेल देहरूप, मनुष्य देहातला उपाधी वेगळा, प्राण्यांमधला वेगळा, गायीतला वेगळा, हत्तीतला वेगळा, त्या उपाधीप्रमाणे तो मिसळून राहतो. पण सर्वत्र सदा सम, सर्वत्र म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेद सोडून. तो काल एखाद्याच्या जवळ होता आणि आज नाही का मग आहे, ही कालपरिच्छेद म्हणतात. भारतात आहे अमेरिकेत नाही, याला देशपरिच्छेद म्हणतात. आणि वस्तुपरिच्छेद माझ्यामध्ये तो आहे, मग आपल्यामध्ये नाही का? सर्वांमध्ये आहे. सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा अविशिष्ट आहे, अंतरंगात अंतर्यामी राहणार आहे. विष्णू उपनिषदामध्ये एक श्रुती येते, बहुतेक पूजेमध्ये आपण ती नित्य म्हणतो, यच्च किंचित जगत सर्वम, यच्च किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिष्य तत्सर्वम व्याप्त नारायण स्थितः, अशी ती श्रुती आहे, नारायणोपनिषद आहे. सगळीकडे अविशिष्ट सारखा, सर्वत्र सदा सम. म्हणजे गायीमध्ये असेल तर हा गायीसारखा, हा मुंगीमध्ये असेल तर मुंगीसारखा, हा हत्तीमध्ये असेल तर हत्तीसारखा. अगदी सर्वांना सारखाच तो अंतर्बाह्य व्यापून आहे. अंतर्बाह्य बरं आपल्यामध्ये आहे, मग बाहेर नाही आहे का? त्यासाठी उदाहरण वेदांतामध्ये देतात की एखादा तांब्याचा पेला किंवा कोणता लोटी पेला पाण्याने भरलेला समुद्रात नेला, मग त्या पेल्यामध्ये पाणी आहे तिथे, हो आधी होतंच आताही आहे, मग त्या पेल्याच्या बाहेर पाणी नाही का? कारण परमात्मा इतका व्यापक आहे की तो एखाद्या घटामध्ये, त्या पेला हा घटच आहे, लोटी घटच आहे, त्यामध्ये आतही आहे. अंतर्बहिष्य तत्सर्वम, अंतर म्हणजे आतमध्ये, बहिष्य म्हणजे बाहेर. समुद्रामध्ये एखादा भांडं बुडवल्यानंतर त्या भांड्यात तर पाणी आहेच, पण भांड्याच्या चारही बाजूनी आत बाहेर वर खाली सर्वत्र सगळीकडे तो सगळीकडे व्यापून आहे. आणि म्हणून परमात्म्याचं नाव एक अविशिष्ट असं आहे, सगळ्यांना व्यापून सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहेच आहे आणि समभावाने राहतो, हे त्याचं जे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे परमात्म्याला अविशिष्ट हे या श्लोकातलं दुसरं नाव आपण थोडा वेळ चिंतन केलं. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे शिष्टेष्ट. शिष्ट शब्द इथे आहे. हा शब्द आपल्याला व्यवहारात माहिती आहे, पण व्यवहारामध्ये शिष्ट शब्द वापरताना आपण सगळेच जण तो फार अगदी विरोधी अर्थाने वापरतो. म्हणतो आपण एखादा तो माणूस फारच शिष्ट आहे, त्याच्यात पुष्कळ छटा आहे, त्याला शिष्ट आपण का म्हणतो? तो एक तर अबोल आहे, तो गुम्म आहे, तो अहंकारी आहे, तो ताठर आहे आणि त्यामुळे तो सर्वात मिसळत नाही, फारच शिष्ट आहे, फार विद्वान आहे, फार शिक्षण घेतलेलं आहे, अशी व्यक्ती सर्वत्र लहान माणसामध्ये मिसळत नाही, तर त्याला वापरताना आपण शिष्ट शब्द वापरतो. पण हा काही शिष्ट शब्दाचा मूळ संस्कृत भाषेतला अर्थ नाही. शिष्ट शब्दाचा खरा अर्थ सदाचारी असा अर्थ होतो. अत्यंत विचारी, जाणकार, त्या विषयांचं पूर्ण ज्ञान असणारा, तसं बोलू शकणारा, उत्तम वक्ता, इतरांना समजावून सांगणारा, याला शिष्ट म्हणतात. उदाहरणाने जास्त स्पष्ट होईल संकल्पना ही. आपले पंतप्रधान अनेक देशांमध्ये जगात फिरायला जातात, मग त्यांच्याबरोबर काही माणसं जातात, ते ज्या हेतूने त्या पाश्चात्य देशांच्या दौऱ्यांवर जातात नेहमी, ते बरोबर काही माणसांना घेऊन जातात. समजा त्यांना देवाणघेवाणीची, आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा करायची आहे, मग ते आर्थिक क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी बरोबर नेतील. त्यांना राजकीय क्षेत्रातला आढावा घ्यायचा आहे तर राजकीय माणसं बरोबर देतील. त्यांना एकंदर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, वाहनं इत्यादी विषयी विचार करायचा, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ नेतील. तर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ बरोबर जे पंतप्रधान घेऊन जातात त्या सर्वांना शिष्टमंडळ म्हणतात. आणि हे शिष्टमंडळ पंतप्रधानांचं स्वागत तर तिथे त्या देशाची हायेस्ट अथॉरिटी असेल, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष कोणी करेल, पण त्यानंतर यांच्याबरोबर गेलेलं शिष्टमंडळ तिकडच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतात की आमचे पंतप्रधान या हेतूने आलेले आहेत, असे हेतू आहेत, काही राजकीय देवाणघेवाण, आर्थिक देवाणघेवाण, सुरक्षेविषयी देवाणघेवाण, पुष्कळ प्रश्न असतात. ते आंतरराष्ट्रीय भौगोलिक वातावरण आहे, उष्णता आहे, पाऊस आहे, याच्याविषयी चर्चा. तर ते तसे तज्ज्ञ दोन्ही देशांची शिष्टमंडळं त्यांना म्हणतात. ते एकत्र बसतात, चर्चा करतात आणि मग
दोन मोठ्या पुढाऱ्यांमध्ये त्यांना माहिती देतात की अशी अशी चर्चा झाली, मग आता काहीतरी करार करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला यातून काय देऊ शकता, काय सहकार्य करू शकता, आमचा देश तुम्हाला कसे सहकार्य करू शकेल, अशी जे देवाणघेवाणीची चर्चा होते ती शिष्टमंडळांच्या चर्चेनंतर होते. आपल्याला मुद्दा एवढाच पाहायचा आहे, शिष्टमंडळ याचा अर्थ ते फार अहंकारी आहेत, गुम्म आहेत, ते कोणाशी बोलत नाही, स्वतःला मोठे समजतात, असं नाही अर्थ आहे. शिष्ट याचा अर्थ विद्वान, सदाचारी, समजावून देणारा, ज्ञान असणारा, उत्तम वक्ता, अशा प्रकारची मंडळी त्या शिष्टमंडळात, म्हणून शिष्ट शब्दाचा हा अर्थ आहे. आता शिष्ट, अशा शिष्ट लोकांना सुद्धा, शिष्ट लोकांचा इष्ट, शिष्टेष्ट शब्द या नावाचा अर्थ पाहत आहे. अशा शिष्ट माणसांचाही जो इष्ट आहे, इष्ट म्हणजे असा सर्व शिष्टांना सुद्धा आवडणारा. पुन्हा तोच दृष्टांत पाहू आपण. पंतप्रधानांबरोबर जे शिष्टमंडळ गेलं त्यांना सर्वांना पंतप्रधानांचा अधिकार माहिती आहे. आणि जितकी शिष्टमंडळ, कधीकधी 3-4 शिष्टमंडळ येतात त्या त्या क्षेत्रातली, या सर्व क्षेत्रातल्या शिष्टमंडळातल्या माणसांना, शिष्टांना, ते शिष्टमंडळात म्हणून शिष्ट, त्यांचा इष्ट म्हणजे आवडता, त्यांचे पंतप्रधान आवडीचे, त्यांना माहिती आहे की हे ज्ञान यांना आधी आहे, आणि मग हे चर्चा करतील, करार करतील, त्यांनाही प्रिय असलेला आणि परमार्थाच्या भाषेमध्ये सर्व इष्टांनी पूजा केलेला, म्हणून याचं नाव शिष्टेष्ट असं आहे. पूजा केलेला, स्तुती केलेला, वर्णन केलेला, गायलेला, असं वर्णन केलं आहे भक्त. म्हणून या श्रेणीमध्ये, शिष्टेष्ट श्रेणीमध्ये आचार्यांनी उल्लेख केला आहे. सगळे भक्त, योगी, संत, सद्गुरू हे शिष्टेष्ट या नावाचे आहेत. या सर्वांचा, हे सगळे शिष्टच आहेत, आणि यांच्या सर्वांना तो इष्ट आहे, आवडणारा आहे, असा परमात्मा आहे. म्हणून सगळ्यांचा उल्लेख आचार्यांनी केला आहे. भक्त, योगी, विद्वान, जीवनमुक्तांचाही उल्लेख केला आहे. सगळे जीवनमुक्त अत्यंत शिष्ट दशेत आहेत, आणि त्यामुळे ते मार्गदर्शक आहेत ना. येथ वडील जय जय करती, तया नाव धर्म ठेविती, येर तेचे आचरती, सामान्य सकळ श्रीराम. अशा प्रकारची ही सगळी शिष्टमंडळी असल्यामुळे त्यांचाही जो इष्ट आहे, म्हणून परमात्म्याचं एक नावच या श्लोकातलं 3 क्रमांकाचं शिष्टेष्ट असं व्यासमुखातून किंवा भीष्माचार्यांच्या मुखातून आलेलं आहे. ही शिष्टेष्ट शब्दाची व्याप्ती आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं भगवंतांचं शिखंडी असं आहे. हे नाव कृष्ण अवताराशी निगडीत आहे, कृष्ण अवताराशी संबंधित आहे. कारण शिखंड शब्दाचा संस्कृत भाषेतला अर्थ मोरपीस असा होतो. माहिती आहे आपल्याला, प्राणी आपला राष्ट्रीय पक्षी आहे मयूर, आणि त्याला पिसा असतात, मग पिसारा फुलवतं वगैरे, तर त्याचं जे पीस अंगावर असतं ना, त्याच्याजवळ तेवढी एकमेव सामग्री आहे समर्पणाची, म्हणून मोराच्या पिसाला शिखंडी असं म्हणतात संस्कृत भाषेत. आणि हे पीस धारण करणारा, शिखंड पीस, शिखंडी पीस धारण करणारा, म्हणजे कृष्ण अवताराचा संकेत आहे की नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी द्वापरयुगामध्ये मोरपीस धारण केलं मस्तकावर, अगदी बालपणापासून केलं, आवडीने केलं. आणि एकही प्रतिमा, फोटो, मंदिर, असं मूर्ती असं नाही आहे की भगवान कृष्णाची मूर्ती आहे, मोरपीस नाही आहे त्याच्यावर, असं नाही होत. अगदी छोटी लहान आपल्याकडे असलेली बाळकृष्णाच्या मूर्तीलाही अभिषेक केल्यानंतर जो मुकुट विकत आणतात, मिळतात, त्या मुकुटाला लहानसं मोरपीस असतं. कारण हे व्यवच्छेदक लक्षण आहे कृष्ण अवतारातलं. कृष्ण अवतारामध्ये भगवंतांच्या आयुधांचं वर्णन वेगळं आहे, पण त्यांनी जे मस्तकावर धारण केले अशा 2 वस्तू, म्हणजे एक बासरी ओठावर, या व्यवच्छेदक लक्षण त्यांचं मानलं. याच्याशिवाय त्यांची मूर्ती नाही आहे, त्याला कृष्ण नाही म्हणणार. मग मोरपीस आणि बासरी व्यवच्छेदक लक्षणं मानली आहेत कृष्ण अवतारातली शास्त्रांनी. मग त्यातलं जे मोरपीस धारण करणारा, शिखंड मोरपीस धारण करणारा, म्हणून शिखंडी. का धारण केलं यांनी? ईश्वर आहे ना, श्रीकृष्ण परमात्मा ईश्वरच आहे. आणि ईश्वर जेव्हा असतो त्याचं वर्णन वाल्मिकीने असं केलं आहे, धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्य दृढव्रतः. हे नारद महर्षींनी वाल्मिकींना दिलेलं उत्तर आहे. कोन्वस्मिन् सांप्रतं देशे गुणवान कश्च वीर्यवान, कोण आहे सा राजा? हे वाल्मिकींनी तपानंतर नारदांना विचारलं, त्यांनी सांगितलं राम. आणि त्याचं वर्णन करताना धर्मज्ञश्च कृतज्ञश्च असं केलेलं आहे.
आपण मोर शिखंडी शब्दाचा नामाचा अर्थ पाहत आहोत. शिखंडी नामाचा जो अर्थ पाहण्यासाठी थोडंसं रामकालातली एक लहानशी कथा आपल्याला पाहावी लागेल की भगवंतांना कृष्ण अवतारात मोरपीस का प्रिय आहे. बालपणापासून अगदी अवतार समाप्तीपर्यंत मोरपीस त्यांच्या मस्तकावर आहे. जेव्हा जरा नावाचा पारधी त्यांना बाण मारायला आला प्रभास क्षेत्रावर, त्याला आधी मोरपीस खूप लांब अंतर असल्यामुळे दिसला नाही. बाण मारला, भगवंतांच्या पायाच्या उजव्या अंगठ्यात तो रुतला आणि जसा जसा तो जवळ आला, वर्णन केलं व्यासमहर्षींनी, त्याला सगळ्यात पहिल्यांदा मोरपीसच दिसलं आणि मग तो रडला वगैरे, त्याला पश्चात्ताप झाला, त्यांनी क्षमा मागितली वगैरे. पण मोरपीस तिथपर्यंत आहे, वैकुंठ गमनापर्यंत सुद्धा भगवान मोरपीस धारण करतात. कारण कृतज्ञता भाव. राम अवतारात अशी छोटीशी कथा आहे, ते अनेक रामायणांपैकी कोणत्या तरी एका रामायणात ती येते. प्रभू रामचंद्र वनवासात चाललेत, जानकी देवी बरोबर आहेत, लक्ष्मण बरोबर आहेत, सीताहरण अजून व्हायचं आहे. अयोध्येतून निघालेत आणि दंडकारण्यात प्रवेश करतानाची घटना आहे. ग्रीष्माचे दिवस आहेत, कारण चैत्रात राज्याभिषेक होता. चैत्र वैशाखात ग्रीष्म येतो. थोडे पुढे गेले, जानकी देवी म्हणाल्या, प्रभू मला तहान लागली, अशी कथा आहे. भगवान म्हणाले, ठीक आहे, मी पाणी घेऊन येतो. लक्ष्मणाला जानकींच्या जवळ ठेवलं रक्षणासाठी, कारण अरण्यातून चालले, दंडकारण्यातून हिंस्र शापद दैत्य राक्षस वगैरे आहेत. लक्ष्मणाला सुरक्षेसाठी ठेवलं आणि प्रभू राम पाणी आणायला चालले. कुठे जल दिसेना, खूप फिरले, कुठे पाणी दिसेना. जानकीला पाणी हवं आहे, तहान लागली आहे, माझी प्रिय पत्नी आहे, मी तिला पाणी द्यायला पाहिजे, ही भावना मनात आहे. काय करावं. एक क्षणभर डोळे मिटले आणि इतक्यात विचार, पायाला काहीतरी स्पर्श झाला. खाली पाहिलं, एक मोर पायावर चोच मारतोय. अरे, त्याच्या पाठीवर हात फिरवला. तू मुका प्राणी आहेस, तुला वाणी नाही, तुला नमस्कार करायचा का मला. त्याच्या पाठीवरून प्रभू रामचंद्र हात फिरवायला खाली वाकले. तो पटकन दूर गेला. थोडा दूर गेला. ग्रीष्माचे दिवस आहेत, पावसाळा अजून वेळ आहे, अजून वर्षा ऋतू प्रारंभ व्हायला वेळ आहे. अकाली त्या मयुरांनी आपले पंख फडफड केले आणि एक मोरपीस खाली टाकलं. अकाली जेव्हा मोरपिसाचा त्याग मयूर करतो ना, ते मोरपीस जिथून पडतं त्याला 1000 छिद्र आहेत, त्याच्या अंगावरती 1000 छिद्र आहेत. त्यापैकी जिथून ते एक पीस पडतं तिथे रक्ताचा थेंब येतो. तो आला, राम जवळ गेले. प्रभू, अरे काय केलंस. तुझ्याजवळ अकाली मोरपिसाचा त्याग केल्यामुळे रक्ताचा थेंब आला ना, म्हणून पाठीवर हात फिरवायला गेले. तो पुन्हा थोडा दूर गेला. पुन्हा पंख फडफड केले, पुन्हा पिसारा फुलवला. प्रभू राम तिथपर्यंत गेले. त्यांनी दुसरं पीस खाली टाकलं, फडफड करून, अगदी आपल्या इच्छेने, जबरदस्तीने. मोरपिसातलं पीस गळण्याची वेळ नाही तरी पुन्हा रक्ताचा थेंब. जवळ गेले, अरे काय करतेस, तुला रक्त बाहेर येतं, वेदना होतात, ते थांब. असं करता 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 त्याच्या अंगावर जेवढी पिसं होती तेवढी सगळी पिसं त्याने झटकली. प्रभूंना, अरे काय करतायस तू, मुका प्राणी आहेस, तुला वाणी नाही, पण तुला काहीतरी सांगायचं आहे का मला. शेवटचं पीस जेव्हा भगवंतांनी उचललं हातात, एवढा असा गठ्ठा तयार झाला. खाली वाकून ते पीस घेतलं आणि पाहतात तो तर रक्तबंबाळ झाला आहे, सगळं रक्त येत आहे बाहेर. इतक्या 1000 छिद्रांमधून रक्ताचे थेंब येतात आहे. त्याच्या पाठीहून हात फिरवणार तितक्यात पाहिलं खाली बसून त्याच्या मागे एक सरोवर आहे आणि प्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं. अरे मयुरा, तू मूक प्राणी आहेस, पण मला माझ्या प्रिय पत्नीला तहान लागली, तुला कळलं आहे, आणि मला जलाचा साठा दाखवण्याकरता इथपर्यंत आणलास. तू बोलू शकत नाहीस, पण मला मार्ग दिग्दर्शन करण्याकरता, मार्ग दाखवण्याकरता तू इथपर्यंत आणलास. धन्य आहे तुझी. हात फिरवला, त्याला पूर्ववत केलं, पण त्याला सांगितलं, कृतज्ञ, माझ्यावर तू उपकार केले, माझ्या प्रिय पत्नीला तहान लागली असताना जलाशयाचा मला मार्ग दाखवला. मी तुझा उत्तराई कसा हो, तो एकाच कृतीतून होईल की तुझं हे पीस जे तू अत्यंत वेदना होत असताना त्याग त्याचा केला. एकमेव पूजा सामग्री तुझ्याजवळ एवढीच आहे, दुसरं तुझ्याजवळ काही नाही. वाणीने तू स्तवन करू शकत नाही, तू पूजा करू शकत नाही. तू फक्त मला तुझ्याजवळ असलेली जन्मजात उपलब्ध असलेली एकमेव सामग्री पीस मला अर्पण केलं. मी पुढच्या अवतारात तुला जन्मापासून मस्तकावर धारण केलं. आणि म्हणून
कृष्ण अवतारामध्ये भगवान मोरपीस धारण करतात, शिखंड ज्याला म्हणतात. म्हणून शिखंड म्हणजे मोरपीस मस्तकावर धारण करणारा, म्हणून शिखंडी हे नाव कृष्ण अवताराशी निगडित आहे, कृष्ण अवताराशी संबंधित आहे. या श्लोकातलं 4-5 क्रमांकाचं नाव आहे नहुष. नहुष शब्द आपल्या थोडा परिचयाचा, नहुष नाचा राजा होऊन गेला वगैरे, ते नाव ठेवलं गेलं, पण मुळात ते नाव भगवंतांचं आहे, नहुष. यात न धातू आहे. संस्कृत भाषेतला न धातू याच्यामध्ये असं आचार्यांनी लिहिलं आहे. याचा अर्थ न धातू, याचा अर्थ बांधून ठेवणारा. जसं यशोदा मातेने कृष्णाला उकळीला बांधून ठेवलं, बांधण्याची क्रिया आपल्याला माहिती आहे. किंवा पुष्कळ वेळा आपण एखादी झाडाची फांदी वाकली, खाली आल्या, रस्त्यात आल्या की त्याला एका दोरीने बांधतो की मध्ये रस्त्यामध्ये कोणाचे येऊ नये. मग 5-10 फांद्या एकत्र करून ते बांधून ठेवतो एकत्र, म्हणजे ते कोणाच्या मध्ये येत नाही. तसं भगवंत आपल्या अंगभूत असलेल्या मायेच्या साह्याने सकल जीवांना बांधून ठेवतात. सत्व रज तम प्रकृतीचे गुण आहेत 3. सत्तन रजस तमैती गुणा प्रकृती संभवाहा निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम, असा गीतेमध्ये श्लोक येतो की 3ही गुणांनी जीवांना, गुण मायेचे, म्हणून मायेचं बंधन जीवाला आहे म्हणा, अविद्येचं म्हणा, अज्ञानाचं म्हणा, कर्माचं बंधन म्हणा. कारण सत्व रज तमद्वारा क्रिया होतात. कोणतीही क्रिया एक तर सात्विक असते, राजस असते किंवा तामस असते. म्हणून क्रियेद्वारा म्हणा, कर्मबंधन आहे म्हणा, अविद्याबंधन आहे म्हणा, मायाचं बंधन आहे, शब्द एकच आहे. पण हे सगळं भगवंतांच्या मायेपासून सुरू होतं. म्हणून मायेच्या बंधनात सर्व जीवांना जो अडकवून ठेवतो, मग सुटू शकणार नाही का जीव? त्यांनी बंधनात तर ठेवलं, सोडवेल कोण? जो बंधनात ठेवतो तोच सोडू शकतो. आणि त्यामुळे भगवान म्हणतात भगवद्गीतेतच पुन्हा, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. ती फार कठीण आहे पार करायला, पण मामेव ये प्रपद्यन्ते मायामैतांतरन्ति ते. जे मला शरण येतात ते मात्र मायेच्या तावडीतून फार सहजासहजी सुटतात. त्यांना माया काही करत नाही. मला शरण आले, ती माझी आहे ना, ती माझी असल्यामुळे मला तुम्ही शरण आले की ती काही करत नाही. त्याप्रमाणे सुटण्याचा उपाय भगवंत बोलतात. पण नहुष शब्दाचा अर्थ करताना आचार्यांनी म्हटलंय सर्व जीवांना मायेच्या बंधनात ठेवणारा न धातू असल्यामुळे. पुढचा 6 क्रमांकाचा जे नाम आहे या श्लोकामधलं ते वृष आहे. इष्टो विशिष्ट शिष्टेश शिखंडी नहुष. पहिल्याच चरणामध्ये शेवटचं 6वं नाव आहे वृषहा. वृष शब्दाचा अर्थ धर्म असा होतो, धर्मस्वरूपच. आणि वृष शब्दापासूनच पुढे वृषभ शब्द तयार झालेला आहे. म्हणून वृषभ म्हणजे बैल. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये राजा परीक्षितीने कलीचा केलेला निग्रह या कथेमध्ये या धर्माने वृषभरूप तो धारण करून आला असं वर्णन आहे. वृषभ धर्मात, वृषभापासून वृषभ झाला शब्द. धर्मरूप तो बैल, त्याचा संवाद आहे, तो काय आपल्याला विस्ताराने पाहायचा नाही. पण वृष म्हणजे धर्मस्वरूपच. आपल्याला हे माहिती आहे की धर्म ही ईश्वराची सार्वभौम व्यवस्था आहे. सृष्टी उत्पत्तीच्या वेळी भगवंतांनी या सर्व जीवांना, जितके जीव निर्माण होतील आता त्यांच्या पूर्वजन्मातल्या करवासनेंच्या प्रमाणे ते आता जेव्हा पुन्हा जगात येतील, निर्मिती त्यांची होईल, पण त्यांना काहीतरी परस्परांशी व्यवहार करताना आचरण करण्याची रीत पाहिजे की नाही, कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हणतात. ती नियमावली लागेल ना, की अशा नियमांनी वागायचं सर्वांनी. ते या नियमावलीलाच धर्म असं म्हणतात. आणि ही नियमावली निर्माण कोणी केलेली आहे? ईश्वरानेच केलेली आहे. धर्मरूप ईश्वरानी. वृष म्हणजे धर्मरूप परमात्मा. वृष म्हणजे धर्मस्वरूपच. त्यांनी ही सगळी निर्मिती निर्माण केली की सगळ्या जीवांनी एकमेकांशी कसं वागावं. म्हणून सर्व धर्मांमध्ये मुख्य धर्म म्हटलं आचार्यांनी विष्णू सहस्रनामातच आचार प्रभो धर्म हा सर्वात मुख्य धर्म. आचरण. मग त्याचं आचरण नीट माणसं करत नाही. भगवद्गीत वर्णन येतं स काले नेहमता योगो नष्ट परंतप. मग अशी धर्माची व्यवस्था बिघडवतात माणसं. दैत्यच बिघडवतात असं नाही,
सामान्य माणसंही बिघडवतात धर्माची व्यवस्था. याने काय होतं, हे कशाला करायचं, त्याचा काय उपयोग आहे, असं विज्ञानयुगात पुष्कळ माणसं आता बोलायला लागले. हे धर्माचरणापासून दूरच चाललेत. धर्मस्वरूपच ज्याचं रूप आहे त्यात बिघाड झाला की मग तो यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती, धर्माला ग्लानी आली, धर्माचं आचरण क्षीण होत गेलं, कमी कमी होत गेलं की दुष्टांना दंड द्यायला आणि सज्जनांचं रक्षण करायला तो येतो. ही अवतार मीमांसा आहे त्याची. ऐकली आपण पुष्कळदा. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात ती येते. तो असं का करतो, त्याचं उत्तर हे विष्णू सहस्रनामात दिलं आहे की धर्माची व्यवस्था बिघडली. तो का येतो, कारण धर्मस्य प्रभू अच्युतः, म्हणजे श्रीकृष्ण विष्णू, तो धर्माचा प्रभू तोच आहे. धर्म त्याच्या स्वाधीन आहे, बिघडलेला त्याला नाही चालणार. कारण तो धर्मजीवन जर माणसं जगले तर त्यांचा उद्धार होतो. श्रीमद भागवतात एक श्लोक येतो, सुखार्था सर्वभूतानां मत्तः सर्व प्रवर्तयः. याचा अर्थ असा आहे, सगळी माणसं सुखासाठीच, सुखाच्या अपेक्षेने जीवन जगत असतात. सुखार्थात सर्वभूतानां, माणसाचं असं नाही, अगदी मुंगीसुद्धा, गायसुद्धा, हत्तीसुद्धा, सगळे प्राणी 84 लक्ष जीवयोनी. सुखार्थात सर्वभूतानां मत्तः सर्व प्रवर्तये सुखं नास्ति विना धर्म. भागवतातला श्लोक, सुखं नास्ति विना धर्म तस्मात् धर्म परो भवेत, असा भागवतात श्लोक येतो. तस्मात् धर्म परो भवेत, धर्माचरण माणसाने करावं जितकं त्याला शक्य आहे. ते सर्व शास्त्रग्रंथांमध्ये धर्माचं आचरण कसं करावं, कोणी करावं, कोणत्या वयात कसं करावं, याचे सगळे मार्गदर्शक तत्त्व आहेत. आणि म्हणून भगवंतांनी ती धर्माचरणाची तत्त्व विविध ग्रंथातून तर सांगितलीच, पण निर्णय भगवद्गीतेत असा केला की धर्मग्रंथांना शास्त्रग्रंथ म्हणतात. धर्म हे शास्त्र आहे, धर्मशास्त्रच म्हणतात. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, 16व्या अध्यायाचा समारोप करताना भगवान म्हणाले, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. शास्त्रग्रंथांमध्ये धर्माचरणाच्या कथा गोष्टी सांगितल्या असतात. विशिष्ट धर्मग्रंथांमध्ये, स्मृतिग्रंथांमध्ये तर फार विस्ताराने येतात. धर्मसिंधू आहे, असे अनेक ग्रंथ आहेत ज्यात फक्त धर्माच्या आचरणाची रीतच शिकवली असते 4 वर्णांसाठी. आणि हे सगळं भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. म्हणून भगवंत धर्मपालनानी, सुखं नास्ति विना धर्म तस्मात् धर्म परो भवेत, असा श्लोक आत्ता आपण ऐकला ना, म्हटला आपण. धर्मपालनाने भगवान प्रसन्न होतो आणि धर्माचरणानेच मनुष्य खऱ्या अर्थाने सुखी होतो. आणि म्हणून हा धर्मस्वरूप आहे. त्या धर्माचं आचरण निर्मितीनंतर सर्वांनी केलं ते सुखस्वरूपापर्यंत, म्हणजे मूळ स्वरूपापर्यंत पोहोचू शकतात. ही व्यवस्था ज्यांनी करून ठेवलेली आहे. असा वृषरूप, वृष म्हणजे धर्म, म्हणजे धर्म हेच ज्याचं स्वरूप आहे. धर्मस्वरूपच परमात्मा आहे. म्हणून भगवंतांचं या श्लोकातलं 6 क्रमांकाचं नाव वृष असं आत्ता आपण पाहिलं. 7 क्रमांकाचं नाव आहे क्रोध. हा म्हणजे क्रोधाला नष्ट करणारा असा याचं वर्णन आचार्यांनी केलं आहे. क्रोध हा षड्विकारांपैकी एक विकार आहे. आणि उपलक्षणा करायची ज्या अर्थी हा क्रोध हा म्हटला आहे, कारण काम हा शब्द येऊन गेला आहे. काम हा कामकृतकांत शब्द आपण ऐकला आहे. 6 विकारांची नावं येतील. म्हणून कोणताही एक शब्द विकारांपैकी आला की त्या अनुषंगाने 6 विकार आपल्या डोळ्यासमोर उभे राहून त्याला उपलक्षणा करणं म्हणतात. त्याचं चिंतन करायचं. क्रोध हा क्रोधाला संपवणारा, एखाद्या व्यक्तीला क्रोध आल्यानंतर तो शांत करू शकणारा परमात्माच आहे. आणि सर्वांना क्रोध येतोच. क्रोध कोणाची देणगी आहे, काम कोणाची देणगी आहे, भगवद्गीतेत चिंतन आहे याचं. 4th अध्यायामध्ये अर्जुनानेच भगवंतांना प्रश्न केला की विषय खूप आला की अर्जुना तू असं कर, मन चंचल आहे वगैरे. तो म्हणतो देवा सगळं मला कळतं आहे, पण माझा मूळ प्रश्न आहे देवा असा आहे की हा मनुष्य पापच का करतो. अथकेन प्रयुक्तयम पापैचरति पुरुषः, असा प्रश्न आहे. भगवंतांनी छान उत्तर दिलं त्याचं. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव. 3 गुणांनी जीवबद्ध आहे. आधीच्या श्लोकात आपण पाहिलं आहे. 3 गुण बांधतात त्याला. त्यापैकी काम एशन, क्रोध एश, हे 2 आहेत. 2चं नाव आहे तिथे. साहित्यात 6चा विचार करायचा उपलक्षणाने. काम एष, क्रोध एष, लोभ येईलच तिच्यात. रजोगुण समुद्भव.
हे रजोगुणाचं कार्य आहे की जे काम क्रोध उत्पन्न करतात. अशा रजोगुणात्मक कार्याला हा नाहीसा करणारा क्रोध हा. मग विचार असा करायला पाहिजे आपण की हा क्रोध हा का नाहीसा करतो. रजोगुणातून उत्पन्न होणाऱ्या या 6 विकारांना हा नष्ट करतो. क्रोध हा, काम हा. का? त्याचं कारण असं आहे की परमात्मा शुद्ध सत्वगुणी आहे. तिथे सत्वगुणाशिवाय काही नाही. आपल्यासारखे करीती तत्काळ त्याप्रमाणे तो शुद्ध सत्वगुणी आहे. जीवामध्ये सत्वगुण नाही असं नाही, कारण त्रिगुणात्मिका जर प्रकृती आहे तर जीवामध्ये सत्वगुण आहे, पण तो कमी दबलेला. आणि रज आणि तम उत्कर्षावर त्यावेळेला पापाचरण होतं आणि त्यावेळेला विकार येतात. विकारांमुळे पापाचरण होतं. म्हणून भगवंत जे शुद्ध सत्वगुणी यांची काय आहे, स्वभाव आहे, वर्तन आहे शुद्ध सत्वगुणी, त्यांच्या सान्निध्यामुळे, त्यांच्या स्मरणाने क्रोध हा का म्हटलं आहे. तो क्रोध काम नाहीसे का करू शकतो, कारण त्याच्याजवळ ते नाहीच. आणि तो ज्याच्या संपर्कात जाईल त्याचे ते नाहीसे होतील, कारण त्याच्याजवळ ते नाही आहेत. आणि असा साधारण परिणाम आहे की संपर्कामध्ये, सान्निध्यामुळे, सहसामुळे परिणाम होतो. एके संगतीने तडती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी श्रीराम दासबोधा तोही आहे. आणि शुद्ध सत्वगुणी परमात्मा या जीवाच्या सान्निध्यात आला की जीवाजवळचे कामक्रोध कमी होतात, कारण परमात्म्याचं सान्निध्य आहे. म्हणून तेच तर सगळं भगवत नामामध्ये आहे. हो, भगवत नाम धारण करणं, घेणं हे अत्यंत शुद्ध सत्वगुणाची क्रिया आहे. कारण परमात्मा शुद्ध सत्वगुणी आहे. त्याचं नाम त्याच्याशी एकरूप आहे. नाम नामी अभेद आहे. मग नाम घेताना सुद्धा नामधारकाची वृत्ती काही वेळ अत्यंत सत्वगुणी होते पुष्कळ सर्वांचीच होते. आणि नाही जरी आपल्याला कळलं, हा परिणाम कळला जरी नाही, तर ज्याचं आपण नाम घेतोय पवित्र आहे ना, नाम संकीर्तनयस्य सर्व पाप प्रणाशनम, तर ते नाम, ज्याचं नाम घेतो तो नामी अत्यंत शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे नामधारकाचे हळूहळू विकार कमी होतात. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनात त्याचे फार ठिकाणी उल्लेख केला की नाम घ्या तर खरी. ते सगळं करतं. अंतःकरण मन शुद्धी करतं, पापाचरण कमी करतं, अधर्म चरणाची वृत्ती नाहीशी करतं. मला ईश्वराचं काही केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, हे कळायला लागतं. हा सगळा नामाचा प्रभाव, कारण नाम नामी अभेद आहे. त्यामुळे क्रोध हा भगवंतांचं नाम आहे आणि तोच त्याचं नाम असल्यामुळे त्याचं कोणतंही नाम घेऊन क्रोध, कामक्रोध विकार नाहीसे होऊ शकतात. इतका तात्पर्य अर्थ आचार्यांनी याचा केलेला आहे. क्रोध हा म्हणजे सगळेच विकार, थोडक्यात म्हणजे विकार क्रमाक्रमाने हळूहळू याचे नाम घेतल्याने नाहीसे होतात. म्हणून याचं नावच एक 7 क्रमांकाचं या श्लोकातलं क्रोध हा. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे क्रोधकृत करता. क्रोधकृत करता, योग्य प्रसंगी गरज असेल तर हा क्रोधही करतो. का करतो? तशी गरज असेल त्यावेळेला. म्हणून जसे प्रभू रामचंद्रांच्या जीवनात त्यांना क्रोध आल्याची 1-2 उदाहरणं फक्त आहेत. त्यांनी जेव्हा समुद्र सागर त्यांना वाट देईना, तिकडे जानकी देवीला रावणाने, हे अवतार कार्यातला आहे बरं का, तो ईश्वर असताना क्रोध नाही आहे, पण अवतारामध्ये, लीलेमध्ये पाहायला मिळतं. भगवान सागरावर क्रुद्ध झाले आणि त्याला आटवून टाकल्याकरता त्यांच्या भात्यामध्ये सगळे बाण आहेत. त्यांनी एक बाण काढला, त्याची योजना केली. मग सागर प्रगट झाल्यावर पुढे कथा आहे, कुठे टाकू वगैरे त्यांनी सांगितलं, आम्ही या प्रांतात टाक वगैरे वगैरे. परंतु भगवान क्रुद्ध झाले. क्रोधकृत करता स्वतःमध्येही तशी गरज असेल अवतार कार्यामध्ये तर भगवान क्रोधित होतात. थोडा क्रोध आपल्या मूळ स्वरूपातून घेतात थोडा वेळ, आणि तेवढं कार्य झालं की विसर्जन करतात, शांत होतात. जसं रावणवधाच्या वेळी भगवान रामचंद्रांनी क्रोध थोडा धारण केला आणि त्याला बाण मर्मस्थानी लागला, तो मृत झाला, रावण उद्धार झाला. असं श्लोक आहे की रामांनी आपला अंतःकरण शांत केलं, क्रोध निवृत्त केला आणि पुन्हा आपल्या शांत स्वभावात स्थित झाले. त्यांचं वर्णनच राजेंद्रम सत्यसंदम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तीम, हे त्यांचं खरं नेहमीचं वर्णन आहे. पण क्रोधकृत करता अवतार घेतल्यानंतर कधी कधी जर क्रोधाची आवश्यकता आहे, कारण क्रोधाशिवाय कार्य होणार नाही, वध होणार नाही,
युद्ध करण्याकरता क्रोध अत्यंत आवश्यक आहे. भगवान स्वतः क्रुद्ध होतात कधी कधी, आणि परशुरामांनी जर क्रोध धारण केला नसता तर 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करण्याचं सामर्थ्य त्यांना कसं करता आलं असतं. त्या युद्धजन्य परिस्थिती आली आणि भगवान अवतार जेव्हा धारण करतात ते परित्राणाय साधूना विनाशायच्या दुष्कृताम म्हणतात. त्यांना युद्ध करावी लागतात. भगवंतांना कंसाला मारावं लागलं. ती अवतारातली लीला आहे. त्यांचे 6 मोठे भाऊ कंसाने मारले निर्दयतेने. त्यामुळे त्याची शिक्षा म्हणा, त्या कर्माचं फल म्हणा देण्याकरता भगवान जेव्हा मथुरेत आले 11व्या वर्षी आणि कंसाला वध करण्याकरता क्रोध धारण केला, धावत धावत गेले आणि सांगितलं, मामा माझ्या आईची 6 बाळं मारलीस, तुला आता शिक्षा करतो. असा ओढला आणि त्याचा उद्धार केला, ठार केलं त्याला. पण तेवढ्या क्षणापुरता क्रोध धारण केला. क्रोधकृत करता काही काही वेळा अवतारामध्ये भगवंतांना त्याशिवाय भगवान लीला करू शकतच नाही. शिशुपाल वधाच्या वेळी काय केलं भगवान? त्याच्या आईने विनंती केली होती, आत्याच आहे ती भगवंतांची, आत्ते भाऊ आहे, की तू माझ्या मुलाला मारू नको. भगवान म्हणाले 100 अपराध मग क्षमा करीन आहे, 100 अपराध क्षमा करीन, पण 100च्या वर 101 अपराध यांनी केला तर मी मात्र याला मग ठार करीन. तो प्रसंग पुढे पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने आला आणि भगवंतांनी मग विराट रूप धारण केलं, क्रोध धारण केला, कारण वध करायचा आहे त्याचा. आणि त्या क्रोध भूमिकेत भगवान क्रोधकृत करता या नावाचा अर्थ पाहतात. भगवंतांनी विराट रूप धारण केलं, सुदर्शन चक्रांचं स्मरण केलं. सुदर्शन चक्र आलं आणि ते गरगर 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 फिरत गेलं आणि त्यांनी शिशुपालाचा शिरच्छेद केला. अशी कथा महाभारतातही आहे, भागवतातही येते. प्रसंग तोच आहे, दोन्ही ग्रंथांमध्ये दिलेला आहे. पण त्या क्षणी प्रभू राम असो, कृष्ण असो, परशुराम असो, तिन्ही अवतारातल्या थोड्या दृष्टांत म्हणून, उदाहरण म्हणून आपण 2-3 प्रसंगांना स्पर्श केला. क्रोधकृत करता, त्याचा जो क्रोध मुळात नाही तो शांत स्वरूपच आहे, पण स्वरूपामध्ये स्थित असताना त्याला कोणतीही वस्तू जी लागेल ती तो घेऊ शकतो. त्याच्या जो घरी सगळं भरलेलं आहे ना, सगळंच तो आहे हो, सगळं विश्वच तो आहे. विश्वातले सगळे पदार्थ, विश्वातले सगळे गुणधर्म, सगळ्या लीला तोच असल्यामुळे त्याला एखाद्या घरी मोठं कपाट आहे आणि खूप त्याच्यावर वस्त्र आहेत. आता त्या माणसाला जे वस्त्र ज्या प्रसंगाला आवश्यक आहे तो घेईल की नाही. समजा एखादा पुरुष आहे, त्याच्याजवळ पुष्कळ प्रकारची वस्त्र आहेत घालण्याची. त्यात शर्ट आहे, झब्बा पायजामा आहे, टी शर्ट आहे, वेगळ्या वेगळ्या रंगाचे आहेत, वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे आहेत. मग ते दरवेळा सगळे कपडे घालून जाईल का? असं शक्य नाही. मग आता त्याला रिसेप्शनला जायचं आहे, कुठे स्वागत समारंभाला जायचं आहे, तसा अनुकूल पोशाख काही घालेल का नाही? तसा घालेल. आणि त्यासाठी निवड करेल की कपाट भरलेलं आहे, मला आज काय गरज आहे, काय शोभून दिसेल, प्रसंग कोणता आहे, काय धारण केल्याने बरं वाटेल सगळ्यांना, तसं निवड करून त्या कपाटात अनेक वस्त्र परिधान करण्याची सामग्री जी आहेत, वस्त्र आहेत, त्यातलं त्या प्रसंगाला अनुकूल साजेसं शोभेल असं एक वस्त्र ती व्यक्ती, तो पुरुष निवडतो, ते धारण करतो. असंच परमात्मा, त्याला काय गरज आहे, काय करायचं आहे, शक्ती किती हवी आहे, त्या शक्तीसाठी क्रोधाचं प्रगटीकरण किती आवश्यक आहे, दैत्य आहे का, काय कसं काय कार्य करायचं आहे, त्याप्रमाणे आपल्या मूळ स्वरूपातून परमात्मा तेवढं घेतो आणि मूळ तेवढं कार्य झालं की कपाट बंद करून टाकतो आणि पुन्हा श्यामलम शांत मूर्ती, पुन्हा शांत. शांत शब्दाचा अर्थ निर्विकार असा होतो. एकही विकार परमात्माच्या ठाई मुळात नाहीच आहे. तुकोबांच्या अभंगामध्ये, रामदास स्वामींच्या अभंगामध्ये पुष्कळ ठिकाणी वर्णन निर्विकार शब्द येतो. निर्विकार तुम्ही मूळ अव्यक्त असं तुकोबांचा अभंग आहे. निर्विकारी तुम्ही मूळ अव्यक्त तुम्ही असा अभंग आहे. निर्विकार याचा अर्थ सहाही विकार नाही, शांत शब्दाचा खरा अर्थ निर्विकार असा होतो. आणि परमात्म्याचं हे नाव क्रोधकृत करता इतक्या छटांनी आचार्यांनी वर्णन केलेलं आहे की क्रोध हातात काही वेळ घेऊन त्या भरात ती कृत्य करतो आणि त्यानंतर पुन्हा आपल्या मूळ स्थितीमध्ये पुन्हा जागेवर येऊन जातो. जसं एखादं दुधाने भरलेलं भांडं आहे,
काय अजिबात तरंग एकही नाही. पण आज धक्का लागला आपलाच. ते ठेवलं आहे डायनिंग टेबलवर म्हणा, ओट्यावर म्हणा, आपला धक्का लागला. सांडलं नाही, पण त्याला तरंग उठतात थोडा वेळ. ते हल्लं की तरंग निर्माण होतात आणि मग ते तरंग जाळ्याकरता काही वेळ जावा लागतो. मग थोडा वेळ पुन्हा ते धक्का लागला नाही, पंखाही सुरू नाही, काही नाही, की ते पुन्हा तो द्रव पदार्थ, दूध असेल, पाणी असेल, ते शांत पुन्हा तरंगरहित होतं. विकार उमटले की तरंग येतात, किंवा अन्योन्य संबंध असा आहे, विकारांनी तरंग येतात किंवा तरंगांनी विकार उत्पन्न होतात. आणि त्यासाठी धक्का लागावा लागतो. भगवान स्वतःचा धक्का स्वतःलाच लावतात, की मी अवतार जरी आहे, मला हे कार्य करायचं आहे. विनाशाय च दुष्कृताम, मला आता तरंग आणला पाहिजे. कोणता तरंग? क्रोधाचा. तो तरंग आणतात. क्रोधकृत करता या नावाचा एवढा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. तो ते आणू शकतात. या श्लोकातलं 9 क्रमांकाचं नाव श्रोते हो, विश्वबाहू हो. क्रोध हा क्रोधकृत करता विश्वबाहुर, पुढचं ममही धरा. हे 9 क्रमांकाचं नाव आहे, विश्वबाहू. बाहू म्हणजे हात, हस्त. हा हात आहे माझा, विश्वबाहू. मनुष्य प्राण्यालाही हात आहेत, इतर प्राण्यांनी त्याला हात म्हणता येत नाही. काही प्राण्यांना हात नाही, पण 4 पाय त्यातले 2 हातासारखे वापरतात. वानरांना हात आहेत. पाणी म्हणतात त्याला. विश्वबाहू याचं नाव आहे. बाहू शब्दाचा अर्थ बाहू का म्हटलं? हे कर्मेंद्रिय आहे, त्यांनी कार्य करता येतं, कर्म करता येतात. मग हे सगळे सृष्टी निर्माण करणं ज्याचं कार्य आहे, हे बाहूंमुळे होतं, हातांमुळे होतं. म्हणून याचं नाव विश्वबाहू. म्हणजे असा तुला हात असा अर्थ नाही. कार्य करण्यासाठी मुख्य सामग्री जी लागते, मला आता इथे एक पुस्तक खाली आहे टिपायावर, हे उचलायचं आहे हाताने. मग हातात शक्ती पाहिजे. हाताने ते पुस्तक उचलेन. आणि सहसा आपण पायाने पुस्तक उचलत नाही सहसा. आणि त्यामुळे हाताने ते उचलली वस्तू, आपण कोणती वस्तू आपण हाताने उचलतो. क्रिया सगळ्या हाताने करतो. खिळा ठोकायचा भिंतीमध्ये, आपण हाताने घेऊन हाताने ठोकतो. हात किती काम करतात अशी जर आपण कधी नोंद केली, की आपण जन्माला आल्यापासून माझ्या हाताने किती काम केलं, किती लिहिलं मी, लिहिण्याचं काम किती लिहिलं, किती अभ्यास केला, हाताने काय केलं, किती पुस्तकांची अशी पानं उलटवली, असं हाताने किती क्रिया करतो आपण. ह्या सगळ्यांची जर नोंद घेतली आपण एका व्यक्तीच्या जीवनात, तर बाहूंनी म्हणजे हातांनी केलेली कामं किती असतील एका व्यक्तीने. आज असं म्हणतात की जगाची एकंदर लोकसंख्या 800 कोटी आज आहे, पूर्वी होती, उद्या पुढे होणार आहे. इतक्या सगळ्यांना हात आहेत. मग या इतक्या सगळ्यांच्या हातांमध्ये शक्ती ज्याच्यामुळे आहे, हातांमध्ये शक्ती आहे, कर्मेंद्रिय आहे, ते त्यामध्ये शक्ती आहे. प्रत्येकच इंद्रियात शक्ती आहे. ज्ञानेंद्रियांची काही शक्ती आहे, कर्मेंद्रियांची काही शक्ती आहे. इथे विश्वबाहू शब्दाचा अर्थ पाहतो आहे, विश्वाचा बाहू. याचा अर्थ आचार्यांनी केला आहे, ज्याचे बाहू सर्वत्र पसरलेले आहेत, सगळीकडे याचे बाहू पसरलेले आहेत. आणि विश्वबाहूचा खरा अर्थ आचार्यांनी केलेला आहे, आश्रय देणारा. म्हणजे कोणाला? भक्तांना आश्रय देणारा, आलिंगन देणारा. हृदयाहृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय झाले, द्वैत न मोडता केले, आपला ऐसो अर्जुना, ते तर परिश्रंगू तो झाला. आलिंगन. भक्ताला भगवान आलिंगनसुद्धा देतात. अशा अनेक कथा पुराणांमध्ये येतात. आणि खरं म्हणजे भगवंत 4 हातांचे आहेत, चतुर्भुज असतात. ईश्वर चतुर्भुज आहेत मुळात. श्री विष्णू चतुर्भुज आहेत, पण अवतारात वावरताना 2 हाताचे वावरतात. पण जेव्हा भक्तांनी एखादी तपश्चर्या केली, भक्ती केली, उत्तम रीतीने केली, त्याला आलिंगन द्यायला 2 हात पुरत नाही. घट्ट आलिंगन होत नाही. पुरत नाही म्हणजे आलिंगन घट्ट होणार नाही. घट्ट जास्त होण्यासाठी 4 हात पाहिजे. हे माऊलींनी दृष्टांताद्वारे इतकं छान सांगितलं आहे. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन. 2 हात पुरणार नाही कदाचित मला भक्त आलिंगन द्यायला, घट्ट होणार नाही मिठी ती. आणि आलिंगन शब्दाचा खरा अर्थ ऐक्य असा होतो, शास्त्रीय अर्थ. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी देहतयाचा. हे भगवत भाऊचं सामर्थ्य आहे. भक्ताला देवानी मला आलिंगन द्यावं याचा इतका मोठा लाभ नाही. ही ऐक्याची मिठी आहे. मग ते ऐक्यात गेल्याचं लक्षण आहे. आणि ते बाहूंनी करण्याची क्रिया आहे. आणि भगवान ती करतात, बाहूंनी करतात. आणि म्हणून विश्वबाहू, आश्रय देणारा, प्रसंगी भक्तांना आलिंगन देणारा,
इतकं देतो भक्तांना, ते हातानेच देतो. आमच्या इथे एक आर्य आहे, अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने. इतकं तो देऊ शकतो, सगळं देऊ शकतो. हे सगळं विश्वातली भौतिक वस्तू तर कोणती देऊ शकतो, पण सगळ्यात शेवटी स्वरूपसुद्धा देतो. काय अजून भगवंतानी द्यायला पाहिजे भक्तांना? स्वरूपसुद्धा दान देतो, प्रदान करतो, अफाट काम करतो, कधी थकत नाही. विश्वनिर्मितीचं कार्य अखंड भन्नाट एकसारखं सुरू आहे. कधी परमात्मा थकला असं वर्णन आहे? कधीच नाही. थकवा नाही, कंटाळा नाही. भक्तांच्या काजासाठी, स्वामीच्या काजासाठी सोडिले मी लाज रे. किती कामं करतो हो. द्रौपदीचं काम केलं, ध्रुवाचं काम केलं, विदुरांचं केलं, जनाबाईंचं केलं. भगवंत विश्वभाऊ का म्हटले? भक्तांसाठी इतके कामं करतो. मग त्याला खूप हात पाहिजे का नाही? त्या त्या युगात, त्या त्या काळात, त्या त्या प्रसंगामध्ये त्याला अनेक हात पाहिजे. नाथांच्या घरी भगवान श्रीकृष्णांनी पाणी भरलं. कावड करून कावडीने पाणी खांद्यावर घ्यायची, पाणी गोदावरीचं भरायचं, ती कावड करायची, नाथांच्या इथे पाणी भरायचं. 12 वर्ष केलं भगवान श्रीकृष्णांनी. हातांनी पाणी आणून कावड चालत आणायची. तिथे कर्मेंद्रिय ज्ञान सर्वांचा उपयोग आहे, पाय पण चालायचे, पण हातांनी गोदावरीचं पाणी भरून घ्यायचं. हात थकले, क्रिया करण्यासाठी सगळेच इंद्रिय वापरली जातात. इथे विश्वबाहूचा उल्लेख आहे. विश्वपाद असंही त्याचं नाव होतंच आहे, सगळंच तो आहे. पण क्रिया करण्याची मुख्य प्रधानता हाताकडे येते, म्हणून विश्वबाहू आणि सगळ्या विश्वातल्या भक्तांची कामं करतो. स्वतःही अवतारात खूप कामं करतो. अतर्क्य महिमा तुझा, कळणार नाही किती कामं करतो. म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं 9 क्रमांकाचं आत्तापर्यंत आपण पाहिलं, विश्वबाहू. सगळेच त्याचेच हात आहेत. जितकी आपण सगळी माणसं रोज क्रिया हाताने करतो ना, हे परमात्माच करतो, परमात्माच करतो. आपल्या हातातली शक्तीसुद्धा त्याचीच आहे. म्हणून त्याचं नाव विश्वबाहू या अर्थाने आचार्यांनी व्यक्त केलं. ज्याचे बाहू सर्वत्र पसरलेले आहेत आणि सर्व भक्तांना आश्रय देणारा, सर्व भक्तांचं अंतिम आश्रयस्थान, असं याचं वर्णन विश्वबाहू. आणि ह्या श्लोकातलं श्रोते हो अंतिम नाव आहे, 10 क्रमांकाचं नाव आहे महीधर. महीधर, मही म्हणजे पृथ्वी, तिला धारण करणारा. आपल्याला शास्त्रीय संकल्पना अशी माहिती आहे की ही भूमी सगळी शेषांनी आपल्या फणावर धरलेली आहे. अगदी बरोबर आहे ते. असे आपल्याला काही प्रतिमा, फोटोही मिळतात की शेष नाग त्यांनी आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केलेली आहे सगळी. इतकं वजन तो धरू शकतो. आणि त्याचं कारण आहे, शेषनाग, हे सगळे नाग जे आहेत, अनंत, वासुकी इत्यादी, हे सगळे भगवानच आहेत. म्हणून शेषाचं एक नाव अनंतास आहे. अनंताचं नाव शेषाचं आहे आणि अनंत नाव भगवंतांचंही आहे. पण ज्यांनी सगळी पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली, अनंत स्वरूप तो शेष. महीधर, खरं शेषाला महीधर म्हणतात, पण इथे भगवंतांचं नाव महीधर आहे, कारण तो शेष म्हणजे भगवानच आहेत. इतकी मोठी पृथ्वी किती बलवान असला पाहिजे हो. पृथ्वी डोक्यावर धारण करायची, काय सामर्थ्य पाहिजे. मान, गळा, छान, ती सगळ्या शरीराचं सामर्थ्य इतकं पाहिजे की सगळी पृथ्वी धारण करता आली पाहिजे. किती वजन आहे पृथ्वीचं? पुष्कळ वजन आहे. ते पाहायला मिळतं. विज्ञानाने त्याचा शोधही केलेला आहे. काहीतरी 5972 गुणिले 10, त्याच्या डोक्यावर 24 असं वर्णन आहे. म्हणजे 21 वरती 5972 वर 21 शून्य असं त्याचं वर्णन विज्ञानामध्ये आहे. ते आपल्याला मोजतं. इतकं मोठं, इतके किलो वजन त्याचं. फार 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 वजन पृथ्वीचं आपल्याला कल्पना करत नाही इतकं फार. अहो केवढा ग्रह आहे हो, किती देश आहे, दवखंड काय, सप्तद्वीपावती पृथ्वी आहे, समुद्र काय, नद्या काय, पर्वत काय, वृक्ष काय. जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा कृमयोरुद्रलक्षाक्ष विंशलक्षा गवादय. हा श्लोक आहे. इतकं सगळं अफाट विश्व ज्या पृथ्वीवरती हे आहे, ही पृथ्वी किती तिचं वजन असेल, हे सगळं त्या पृथ्वीचं वजनसुद्धा जो आपल्या मस्तकावर, डोक्यावर धारण करू शकतो. याचा अर्थ पृथ्वीचा भार शेष वाहतो, पण समस्त प्राण्यांच्या कर्माचं ओझं,
कर्म करण्याची प्रेरणा, शक्ती इत्यादी देणं भगवंताला किती शक्ती वापरावी लागत असेल. त्या अर्थाने महीधराचा अर्थ सर्प आपल्या डोक्यावरती पृथ्वी धारण करतो तसा सकल पृथ्वीवरच्या जीवांच्या सगळ्या कर्म, लीला, स्वभाव, जन्म, मृत्यू हे सगळं जो धारण करतो. भूतानाम आगतिं गतिम असं वर्णन आहे. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिम 85ला श्लोक आहे. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच स वाच्यो भगवान इति. महीधर शब्दाचा अर्थ पाहतो आपण. किती मही म्हणजे प्रचंड वजन धारण करणारा आणि सर्व जीवांच्या गती आणि आगती म्हणजे हा जीव कुठून आला, कधी आला, कसा आला, पुढच्या वेळा हा जन्म संपल्यावर तो काय होणार आहे. गतिम आगतिम वेत्तीम विद्याम अविद्यांच यांनी जन्माला येऊन विद्या किती कमावली. दोनच गोष्टी आहेत, विद्या आणि अविद्या. अविद्या किती कमी केली, विद्या किती वाढवली. वेत्ती म्हणजे जाणतो. वेत्ती विद्याम अविद्यांच स वाच्य भगवान इति अशी 85 भगवान शब्दाची व्याख्या केलेली आहे. इथे महीधरमध्ये ती आपल्या कामात पडली. महीधर इतक्या मोठ्या पृथ्वीतल्या सर्व जीवांचे देह, जन्म, कर्म, स्वभाव, गुण धारण करणारा आणि म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं 10 क्रमांकाचं इतक्या छटेने महीधर असं आहे. भगवंतांच्या सगळ्याच नावाच्या चिंतनात फार गंमत मौज आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या नावांचा अर्थ जाणून जर ते नाव आपण घेत गेलो. आता महीधर नाव पुढे आपण जेव्हा म्हणाल तेव्हा हे आपल्या डोळ्यासमोर एवढं चिंतन जर आलं तर भगवंतांविषयी श्रद्धा अजून वाढते. बापरे, केवढा देव आहे, देव किती व्यापक आहे, किती मोठा आहे, किती शक्तिमान आहे. आणि मग त्याचा आश्रय मला असावा असं वाटायला लागतं. होतं ते, त्याच्याविषयी प्रेम वाढतं. आणि म्हणून भगवंतांच्या नामांचा विचार भगवान श्रीकृष्णांनी धर्माच्या निमित्ताने धर्मराजाला सांगण्यासाठी भीष्मांना सांगितलं. ते ज्ञानी आहेत, त्यांच्या निमित्ताने हा संवाद महाभारतामध्ये आला. त्यात श्री विष्णू सहस्रनाम, दिव्य सहस्रनाम स्तोत्र जे आहे त्याच्यातल्या नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत. आज आपण 34व्या श्लोकाचा विचार केला, ज्यात 10 नावं होती. पुन्हा एकदा श्लोक म्हणून थांबू आपण. इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नौशो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा गोविंदा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.